दे 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 दे. काय राज्यहंस कसा आहे? ए नीट बोल ना, शिवी दिल्यासारखं काय नाव घेते? नाव तसं आहे ना मग. असं बोल ना प्रेमानं. ए राजहंस असं बोल, कानानं बरं वाटतं ऐकायला. आपण डोळ्याला पण बरं वाटायला पाहिजे ना ते बघायला पण. काय का तसं काय चित्र? मग काय? अरे वा 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 वा. हे काय नकाशा कशाला घेऊन बसलास? अरे आता भारत दौऱ्याला चाललोय ना आपण. होय होय. तर नेक्स्ट कुठं जायचं ते बघतोय आम्ही. आपण ते आम्ही जाऊ ना. फुकट्या तुला नेणार कोण आहे तिथं? मागच्या वेळी नेलं होतं ते. डिक्कीत बसून तू आला होतास राज्यहंस. शांतपण करू नकोस तू. डिक्की उघडली तेव्हा कळलं आतमध्ये काहीतरी येते. तू होतास त्यो. मी होतो. मग काय मी होतो. लाजा नाही वाटत असं गुपचूप गुपचूप यायला? आता न्या की मला काय होतंय त्याला. काय नाही न्यायचंय मी तुला. काय करतोय तिकडं? किडे किडे करतोस तू राजहंस. त्याच्यामुळे तुला कुठं नेत नाही आम्ही. असून दे, जाऊन दे, पुढच्या वेळेला नेऊ तुला. बघू नेक्स्टला कुठं जायचं. आपण बरेच राज्यांमध्ये जायचंय आपल्याला. राज्य आपण ना, मला असं वाटतं की चांगलं एखाद्या अयो एक मिनिट तुझ्या हातावर काय बसलंय? बसलंय नाही ते, मग जन्म खूण येते. आयला एवढी एकच गोष्ट सुबक आहे तुझ्यात. म्हणजे चांगली डिझाईन मारली राव. खतरनाक. राजहंस एक मिनिट. काय दाखव. अयो हे नकाशामध्ये सेम आहे रे. हा रे, सेम टू सेम खून आहे. हा आणि हे राज्य आहे कुठलं? अय हे आपल्याला माहितीच नाही. भारताचं राज्य आहे. माहिमश्मती राज्यम असं लिहिलं इथे. अरे हे कसं काय हे? म्हणजे याचा आणि तुझा काहीतरी संबंध आहे. म्हणजे आम्ही जो विचार करतोय की तू गावात कसा आलास, तुझे पूर्वज डोमकावळे होते का? नाही म्हणजे लोकांना असं उघड डाऊट येतो. तसं काही नाहीये. नाही तुझे पूर्वज ह्याच राज्यामध्ये असणार. हा तवाच मला सतत सकाळपासून असंच वाटतंय. काय होतंय तुला? हे उचलावं, कपाट उचलावं, टीव्ही उचलावा, ती गॅस सिलेंडर उचलावा, ती चंदूची बायको. तिला पण हेच सांगितलं. मला असंच सतत वाटतंय. होय ना. हा तर आपल्याला भारत दौऱ्याअंतर्गत ह्याच राज्यात जायला पाहिजे जिथं तुझं कनेक्शन सापडेल. तिथं कोण असेल मी? तर आपण आलेलो आहोत माहिमश्मती राज्यामध्ये. या राज्याची महाराणी आहे बिनकामी. भेटूयात महाराणी बिनकामीला. भाजी भाजी घ्या. भाजी करवांद जांभळ करवांद घ्या. करवांद मेथी पण आहे. महाराणी एवढं चांगलं मी बोललो, एवढी चांगली एंट्री दिली. ह्याच्यानंतर काय? तुम्ही महाराणी शोभत नाही. नाही मी एवढंच बोललो, तुम्ही महाराणी शोभत नाही. कट्यार मध्ये पुष्कर कवी शोभला. सहन केलं ना आम्ही, आता हे पण सहन करा. सॉरी महादेवी महाराणी. आली मोठी भाजीवाली महाराणी. हे आमचं व्रत आहे. भाजी संपल्याशिवाय आम्ही टोपली खाली उतरवणार नाही. परत ठेवून उतरवी. तुम्ही आमचा अपमान केलात. आता तुम्ही वागताच तसे म्हणलं अपमान. चप्पल स्लीपर घालून महाराणी येते कुठे? अपमान. रक्त से नहला दो कटप्पा. ओढली त्याने आल्या.
राजमाता बिनकामी देवी, काय करताय हे? गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. कटप्पा मराठी होता? काय माहित तो असा करत होता म्हणजे मराठी नसणार. काय चाललम राज्यम? राज्यम विषम दिवसेंदिवस टुनटुनीत होतं. टुनटुनीन होतं. हुंकडम टुनटुनीन हुंटटुन. इरत्री धरती पुष्कर श्रोत्री पुन्हा आगमनम. माधवी निमकरम संपतताई जोगळेकरम वेलकमम. लीला भागवतम लई दिसानी आलम. उत्तप्पा राजमाता कामवाली देवी. राजमाता बिनकामी. राजमाता बिनकामी देवी. आमच्या या व्रतामध्ये कसलीही अडचण आमच्या या व्रतामध्ये कसलीही अडचण नकोय आम्हाला. हसण्यासारखं काय होतं? हत्ती सुटले. हत्ती तर आधीच सुटलेला असतो ना बे. तुझ्या आईचा कटप्पा. ए थांबे. ए गड्या येडायस काय तू? अरे तू थांब. अरे दादा माझा ऐकता. महेंद्र धर्मेंद्र देवेंद्र बाहुबली. नाही दादा चुकून नाही झालं. ऐकून गेलं. वा 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 बाहुबली, आम्ही खुश झालो. तुम्ही आमच्यासाठी पाणीपुरीचा गाडा घेऊन आलात. काय झालं ते बीएमसीची गाडी आली ना, उचलून घेऊन चालली होती. मी इथं पळून आलो चुकून. बीएमसीची गाडी? हा किती धंदा झाला. कुठं स्लॅग चाललंय सगळे, उन्हाळे लपडे सगळं. काय करणार ते जीएसटी पण आलं ना मध्ये. लय जांगा. बाहुबली, तुमच्या या प्रामाणिकपणावर आम्ही खुश झालो आहोत. म्हणून आम्ही तुम्हाला या माहिष्मतीचे राजे करतो. जशी आज्ञा. बाहुबली डेंजर. मी पाया पडत होतो फक्त. हे बाहुबली
अरे कटप्पा उटप्पा उटप्पा. अरे वा, संदीप पटप्पा पण आला. भाऊ शटप्पा, तुम्ही राजे आहात, फालतू जोक करू नका. आता येत्या मध्य पौर्णिमेला तुमचा राज्याभिषेक होईल. मध्य पौर्णिमा. मामा, हे मध्य पौर्णिमा म्हणजे काय? गटारी रे. अरे वा, शुभमुहूर्त. शुभमुहूर्त. वा. भाऊ तुम्ही राजे होणार, राजे. आणि तुम्हाला मिळणार घोडबंदर येथे 3 BHK फ्लॅट, 500 लिटरची टाकी, मुलांसाठी खेळाचे मैदान आणि स्टेशन पासून अगदी जवळ. लवकरच कॉल करा आम्हाला. काय बोलतेस तू? हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. आणि मला तुला काय, तुला तू आमच्या पिक्चर मध्ये घरात नाही. टाकले. शेवटी रामलालच्या नशिबी धुणच. धुणं भांडी करणच. धुणच. भाऊ तुमचा राज्याभिषेक होणार, पण त्याआधी तुम्ही देशाटनाला जावे. नको, सकाळी झालंय माझं, आता परत होईल असं वाटत नाही. काय हे देशाटन? देशाटन म्हणजे राज्याचे हाल हवाल काय आहेत ते बघा. अच्छा अच्छा. कटप्पा, राजमाता तयारीला लागा. आणि एक काम करा कटप्पा, डोक्यावर पडू नका, का? नाही तर एक टप्पा आउट व्हाल. राजमाता, आपका हुकुम. स्पीक. लवकर जा, लवकर जा. यही है मेरा वचन, और मेरा वचन ही है, और मेरा वचन ही है, मेरा वचन ही है. राजमाता बिन कामाची, राजमाता बिन कामाची. काय करून ठेवलं तू आहे? अरे काय करून ठेवलं तू आहे? सगळी इस्टेट पुतण्याच्या नावानं देऊन टाकली. अरे नवऱ्यासाठी काहीच नाही ठेवलं. असा कसा भैताळपणा केला तू? तू राजा काय विदर्भाचा होता का? हा. कसं काय? कारण त्याच्यावर अन्याय झालेला आहे. अरे सगळी इस्टेट पुतण्याला देऊन टाकली. अरे एवढी इस्टेट आम्हाला काहीच फायदा नाही. याचं तर म्हणजे असं झालंय का चला हवाईमध्ये याचं आपल्यावर एकही पंच नाही. आहे ना निखिल, बरोबर आहे ना? नवीन आहे, हळूहळू आला की तुझ्यावर पण येतील पंच, काय काळजी करू नको. पण माझं सोडा, अरे नवऱ्याचं सोडा, स्वतःच्या लेकराला पण काही नाही. स्वतःच्या लेकरा, तुम्हाला माहिती नाही माझ्या पोराचा गुस्सा. तो आला ना तर पृथ्वी हलवून टाकेल. अल्लाह. वाज घे डोळ्याचा वाज घे. अबे काय हा? अबे तू केवढा, तो केवढा, हा? परडे वाढला पाहिजे म्हणून काही करशील का रे? मरशील ना एखाद दिवशी. काय करून करायला तू इथं आता? कुस्ती येते का तुला? मला सगळं येते मला. मी ऑलराऊंडर आहे. अबे तू इथे त्या बैलासंग खेळून राहिला, तुझ्या मायनं सगळी इस्टेट त्या पुतण्याला देऊन टाकली, बाहुबलीला देऊन टाकली. मग काय तर फ्लॅट दिला,
पाण्याचा टमरेल दिलं, 10 लिटरचा ड्रम दिला आणि बाथरूम मध्ये वापरून वापरून छोटी झालेली साबण पण दिली. काय साबण पण दिली? मग आणि ते रिमोटची गाडी? ते मोठी पाहिजे तुला गाडी. इस्टेट गेली त्याचं काही नाही, रिमोटच्या गाडीचं काय घेऊन बसला बे? बदला घ्यायचा तुला, बदला घ्यायचा आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ, शेवटी जीत आपलीच आहे. अबे शेवटी नाही पाहिजे, पहिल्यांदा पाहिजे आपल्याला. चल शेवटी जीत काय कामाची आपल्या. पाहू हा? पाहू काय मग? हमें चौकन्ना रहना पडेगा. का आपण तर दोघं चौघं कशाला राहायला पाहिजे? चौकन्ना, सावध. मला इथे कुठल्या तरी सावजाचा आवाज येतोय. थांबा, थांब, मी जातो. हे मामा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. तर मंडळी, आपण आत्ताच पाहिलं की आपण ज्या राज्यात आलेलो आहोत, माहिमश्मती हे राज्य आहे. आणि माहिमश्मती राज्यामध्ये काय घडलं, म्हणजे इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की अरे बापरे, आपला जो थुकरटवाडीतला राजहंस आहे त्याचं कनेक्शन माहिमश्मती राज्याशी असं जोडलेलं आहे. तर आज माहिमश्मती राज्यामध्ये हा एपिसोड रंगणार आहे. इतिहास असाच असतो, इतिहासात रमायला होतो. तुम्हाला सुद्धा मगाशी रमायला झाला असेल, कारण इतिहास खूप सारं देऊन जातो. इतिहास पुढं जाण्याची प्रेरणा देतो. माहिमश्मती राज्याला जसा इतिहास आहे तसा महाराष्ट्रालाही मोठा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या कलेला नाटकांचा इतिहास आहे. आणि याच नाट्यमय इतिहासाला वंदन करून या मंचावरती आज आपण 4 नाटकातल्या आपल्या लाडक्या कलाकारांना आमंत्रित करणार आहोत. मंडळी, ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांनी नुकताच आपला निरोप घेतला. खरं तर मराठी रंगभूमीला, मराठी चित्रपटसृष्टीला, हिंदी चित्रपटसृष्टीला रीमाताईंनी भरभरून दिलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या रीमा लागू यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. पण रीमाताई, तुम्ही खूप लवकर गेलात असं प्रत्येकाचं म्हणणं आहे, आणि प्रत्येकजण एवढंच म्हणतोय की दिल अभी भरा नाही. मंडळी, रीमाताई आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या अभिनयानं नटलेलं नाटक म्हणजेच के दिल अभी भरा नाही, हेच नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झालं आहे. आणि ज्या 2 दिग्गज कलाकारांनी हे आपल्यासमोर आणलेलं आहे, त्यांना या मंचावरती आता आपण आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्यासाठी झाल्या पाहिजे. स्वागत, विनंती करतो आमच्याबरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. बऱ्याच लोकांचं अजून असं म्हणणं आहे की अरेंज मॅरेज चांगलं, काही लोकांचं म्हणणं नाही नाही लव्ह मॅरेज चांगलं. प्रत्येकाचं वेगळं मत असतं. आणि याच विषयावर आधारित एक नाटक रंगभूमीवर दाखल झालेलं आहे, ज्या नाटकाचं नाव आहे सुरक्षित अंतर ठेवा. आता बघूयात या नाटकात आपल्याला काय बघायला मिळणार आहे. या निमित्तानं या मंचावरती या नाटकाच्या संपूर्ण टीमला आपण आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टीम सुरक्षित अंतर ठेवासाठी. मला नाटकाचं नावच आवडलेलं आहे. त्याचे 2 फायदे आहेत पुष्कर. एक तर हा आहे त्या नाटकात, त्याच्यामुळे बघायला तर आपल्याला जावंच लागणार. आणि दुसरं, प्रमोशनचं जास्त टेन्शन नाही. म्हणजे चलावायोजित आता झालेलंच आहे, पण प्रत्येक ट्रकच्या मागे तुमचं प्रमोशन चालूच असतं. सुरक्षित अंतर ठेवा, त्याचा एक फायदा आहे. पण पुन्हा एकदा या मंचावरती आलेले आहेत द पुष्कर श्रोत्री, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण स्वागत करूयात माधवी निमकरचं. जोरदार टाळ्या तिच्यासाठी. स्वागत करूयात तन्वी पालवचं. जोरदार टाळ्या तन्वीसाठी. स्वागत करूयात निखिल राऊतचं. जोरदार टाळ्या निखिलसाठी.
आणि स्वागत करत सचिन देशपांडेंचं जोरदार टाळ्या. स्वागत विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या या टीमसाठी. मंडळी, मराठी रंगभूमीवर नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात, वेगवेगळे विषय हाताळले जातात. अशाच एका वेगळ्या विषयावरचं एक वेगळं नाटक रंगभूमीवर दाखल झालं आणि ज्याची सगळीकडे प्रचंड चर्चा आहे. नाटकाचं नाव आहे स्वप्नपंख. आणि या निमित्तानं या मंचावरती या नाटकाच्या संपूर्ण टीमला आपण आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या टीम स्वप्नपंखसाठी. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण स्वागत करूयात राजन भिसे सरांचं. नकुल घाणेकरसाठी जोरदार टाळ्या. स्वरांगी मराठे पुन्हा एकदा आली, तिच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि संपदा जोगळेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वप्नपंख या नाटकाची सगळीकडे खरंच खूप चर्चा आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायचं आहे. खूप गप्पा मारूयात. स्वागत विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. मंडळी, मला बरेच लोक विचारतात, म्हणजे पुष्करला सांगायला आवडेल की तुम्ही कधी एकांकिका वगैरे केली का, काही एकांकिकेतून आलात का, किंवा नाटकाचे प्रयोग वगैरे केले का. तर मला नाही कधी करायला मिळालं, कारण मी मेडिकल कॉलेजला शिकायचो आणि खूप कमी मेडिकल कॉलेजेसमध्ये ग्रुप असतात एकांकिकेचे. काय करायचं म्हणून मग मी मार्ग काढला की नाटक तर करायला मिळायला पाहिजे, ग्रुप तर मिळत नाही. मग मी एक पात्री नाटक करायला सुरुवात केली आणि ते नाटक होतं वराड निघाले लंडनला. त्या नाटकासाठी एकदा जोरदार टाळ्या. प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे यांचं हे नाटक वर्ल्ड रेकॉर्ड या नाटकानं केलेलं आहे, ज्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आणि देशपांडे सरांच्या नंतर रंगभूमीवर हे नाटक जो साकारतोय त्याला या मंचावरती जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूयात. संदीप पाठकसाठी जोरदार टाळ्या. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान जोरदार टाळ्या संदीपसाठी. थँक्यू. तर बाकीच्याही नाटकांकडे मी येणार आहे. तत्पूर्वी काय आहे, तुकडटवाडीमध्ये म्हणजे तुकडटवाडी आम्ही माहिष्मतीमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि इथे आता दोन नवीन माणसं भेटायला येणार आहेत जे पहिल्यांदा तुकडटवाडीमध्ये येतात. मलाही माहित नाही कोण आहे, बघूयात त्यांना काय बोलायचं तुमच्याशी. ओ या या. अरे मस्त मस्त. तिच्याकडे कुठे राहतो मी, आहे ना इकडे मध्ये. हे बघितलं केवढे मोठे मोठे लोक आले. हे खरंच खूप मोठे मोठे लोक आले. जबरदस्त भेटून. अरे हिला बघितलं का माधवी? हे कोण आहे? अरे माधवी, हिला नाही का लाईटचं बिल खूप कमी येतं. त्याचं नावच आहे ना डिमकर. अरे लाईट डिमकर, माधवी डिमकर. डिमकर नसतं ते, निमकर म्हणा. निमकर, डिमकर, निलेश, डिलेश, नकुल. नकुल म्हणा. नकुल. काय डकुल कसा? निखिल. निखिल. न न म्हणा. न. अड. अच्छा, ते बेसिक मध्ये लफड आहे. ड येतं ना, ड. अड. आता त्याच्या पुढे दातात न आहे. अरे न. बापरे, काढायला पाहिजे, दात किडतील ना माझ्या. अरे दातात नाही म्हणजे त्या दाताला तुम्ही जीभ लावली की न येतो करा. आता म्हणा निखिल. निखिल. पण हिला मी ना योगा करताना बघितलं. योगा. हो. योगा जबरदस्त कुठे करते. बघितलं, फिल्म मध्ये किंवा टेलिव्हिजनला? नाही नाही, फेसबुक वरती. 24 आवर फेसबुक वरती असते. त्यांच्या तर घरात सापडली नाही, फेसबुक वर सर्च केलं लगेच सापडले. सगळ्यांना आपण फर्स्ट टाइम आलो होते. आमचं नाव ना डेंचाक बाटलीवाला आणि ही आहे लैला बाटलीवाला. हे आमचं नावच तर आहे. डोळ्याला भेटून आम्हाला खूप आनंद झाला. योगा पण खूप चांगला असतो. खरंच योगा नाही, हेल्थसाठी खूप चांगला. आणि आम्हाला खास करून योगाचा खूप उपयोग झालाय. अरे आमचं लग्न पण योगाने झालंय. बापरे, खूप मोठी मोठी लोक आहेत. चांगलं वाटलं की तुम्ही म्हणजे पारशी असून सुद्धा इतकं छान मराठी बोलताय आमच्याशी. अरे मराठी बोलतो म्हणजे हे स्किट आम्ही मराठीतच करणार होतो. मग कपडे पारशाचे आले. काय बोलतो तू? मेशी पण अवेलेबल नव्हती, बघ पेन्सिल काढून आणली. सांगता
पाहिजे की नीरज जिकडा मराठी जर आम्ही बोलणारच ना कारण का आम्ही पारशी लोकांनी मराठी सिनेमा पण काढला होता. बस कुठला तुमचा सिनेमा कुठला? शायराट. त्याच्यात कोण पारशी होतं? असं काय करतो? पारशा नाही का आपला? काय पण बोलता? मंगेश दादा तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. पुरी दुनियामध्ये वर्तमान पेपर न्यूजपेपर यू नो त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल काय काय आरोप करतात लोक. तुम्ही काय पण बोलत नाही गप बसून ना ते चुपचाप करून. काय आरोप काय केले पण? त्यांच्यावरती सारखे सारखे आरोप होतात की बिल अभी बरा नाही की बिल अभी बरा नाही. मंगेश दादा ते पटकन मी काय म्हणते पटकन एखादी नाईट आली ना नाटकाची भरून टाकायचं बिल. तुला काय अक्कल आहे का? चाचौघात तू कशी बोलतेस? का फिनान्शियल प्रॉब्लेम असतात काय काय लोकांना. माणूस आहे? काय आहे? अरे बिचारा अर्धीच दाढी करून आला त्याच्यानं कळत पण आटा केला मग माहित केवढं प्रॉब्लेम. तुम्ही गप्पा बसायची बच्चन सारखी त्यांनी स्टाईल केले का बसा तुम्ही. अच्छा. पण तुम्ही ते भरून टाका ते चांगले नाही दिसत. ते सगळे लोक बोलत बिल बी बरा नाही बिल बी बरा नाही. नको नको चष्मा. काय रे? ए मंगेश कदम आणि लीना बागोतचं काहीतरी गॅटमॅट आहे का? काय? गॅटमॅट कारण सारखे फिरताना दिसतात एकत्र फिरतात एकत्र बोलतात. मी तर असं ऐकलं की ते एकत्रच एका घरात राहतात. अरे एकत्र राहतो लग्न झालं ना त्यांचं. अरे असं काय कंपल्सरी नाही. म्हणजे आमच्या घरामध्ये एक मांजर आहे याचा अर्थ काय आमचं तिच्याबरोबर लग्न झालं. काय झालं? घरात राहते म्हणजे लग्न झालं काय अरे पण त्यांचं लग्न झालंय मंगेश असं कदम कसं लीना लग्न बागोत. झालं तू म्हणतो? आम्हाला असं सॉरी लीना ताई पर्सनल घेऊ नका. एक मिनिट मी काय म्हणजे लग्न झालं तुम्ही म्हणता पुरी दुनिया म्हणते तुम्ही म्हणता मग असं कसं हा एकतर मंगेश कदमांचं आडनाव तरी बघावत असलं पाहिजे नाही तर लीनाचं आडनाव तरी कदम असलं पाहिजे. बघावत? तिचं बघावत आणि यांचं कदम असं कसं? हिला कोणाचं चांगलं बघावत नाही. ए जोवा कोण? कोण आहे? पुष्कर सोटेडी. पुष्कर सोटेडी तू आलायस ना पटकन तुझ्यावरती एक जोकच मारून टाकते थांबा. पटकन मारून टाक. एक मिनिट थांब. एकदा काय झालं पुष्कर सोटेडी रस्त्याने चालला होता. आता अजून व्हायचं आहे पूर्ण. एकदा काय झालं पुष्कर सोटेडी रस्त्याने चालला होता आणि एका मुंगीने असं मध्ये पाय थांबून राहिली होती. हा. सांगा का? का? तिला पुष्कर सोटेडीला पाडायचं होतं. मास्टर हो का? काय बरं? हे काय जोक मारताय तुम्ही 10 वेळा ऐकलेले? 10 वेळा त्यांना बोलवतात ते चालतं. प्रत्येक वेळेला कुठलं आणायच्या? मग शेवटी मी स्टेशनवर गेलो आणि त्याला सांगितलं आमच्याकडे पुष्कर सोटेडी येतं तर जोकचं एक पुस्तक चोपडीत आहे. हा नवीन होता सगळं खूप फालतू होता. ए जेव्हा निलेश इकडं त्या पुष्कर सोटेडी त्याच्या फ्रेंडला पण घेऊन आला. कोण आहे? तो बघ प्रसाद ओक. ते प्रसाद ओक नाहीये ते माझे मित्र आहेत निखिल राऊत. तेच मला डाऊट होता की प्रसाद ओक सारखा सारखा येतो ना यावेळेला तो नाव बदलून आला त्याच्यामुळे त्याच्या आजपासून नाव निखिल डाऊट. निखिल राऊतच आहेत ते प्रसाद ओक नाहीयेत. काय उगाच मी तुमच्याबद्दल एक गोष्ट ऐकली मंगेशजी ती मला खूप आवडते ऍक्च्युली. हा त्यांनी म्हणे त्यांच्या वाईफ साठी नॉनव्हेज सोडलं की नाही तुम्ही? हा सोडलं ना तुम्ही तुमच्या वाईफ साठी नॉनव्हेज सोडलं. डिंचक तू माझ्यासाठी इतक्या वर्षात काय सोडलं रे? काय सोडलं म्हणजे किती गोष्टी सोडल्या तुझ्यासाठी मी. काय सोडलंस? तू झोपली होतीस तेव्हा तुझ्या अंगावर मी झुरळ सोडलो तरी तू उठली नाही. मग मी तुझ्या अंगावर पाणी सोडलं. एकदा तर इथे बाबा आले होते त्याच्या अंगावर मी कुत्रा सोडला. एकदा तर माझ्या सासूबाई होत्या ना त्यांना मी चुकीच्या ट्रेन मध्ये सोडलं. माझ्या मम्मीला पण माझा दिल दर्या आहे एकदम. काय? दिल दर्या दिल. एकदा तो अवधूत गुप्ता आहे ना गुप्ता त्याला मी त्याच्या घरी सोडलं. मग तो मला बोलला काय? सोडलास मित्रा सोडलं. आज तुम्ही अवधूत गुप्तेला बोलवायला पाहिजे होता. त्यांची आठवण येते म्हणून. नाही मला त्यांच्यावर जोक सुटला म्हणून. जोक साठी माणसं बोलायची हे तुम्ही उलटच झालं तुमचं. मग मागचं बोलत जोक शोधत पण 2-2 झोपत पण आम्हाला तुमचं कापड खूप आवडलं. आपण
काम करूया का झिंझॅक आमचं पण कपल कसं आहे ना ते तुमचं पण कपल आहे तर कपल कपल मिळून एखादा गेम खेळून टाकू काय पटकन गेम बरं ठीक आहे म्हणजे ऍक्च्युली आम्हाला हे बघायचं डेंजर आहे बाबा हे नको नाही नाही सोपा आहे एकदम काय असं फिजिकल ऍक्टिव्हिटी काय नाही करायची ग ऍक्च्युली ती कट केली डेंजर असणार पण ऍक्च्युली प्रश्न उत्तर म्हणजे बघायचं की कुठलं कपल जास्त टॅलेंटेड आहे फक्त प्रश्न उत्तर एवढंच आहे. पटापट, प्रश्न पटापट. उत्तर घ्यायचे अच्छा ठीक कोण आहे. प्रश्न विचारणार प्रश्न आम्हीच विचारणार अच्छा म्हणजे काही म्हणी आम्ही सांगणार आहे तर तुम्ही पटकन पटकन पूर्ण करायच्या अरे वा. पटकन पटकन तर आता मी विचारतो पहिला म्हण पूर्ण करा हा. उठावला नवरा गुडघ्याला बाशिंग चूक उठावला नवरा उठला पटकन उठला आम्हाला एक पॉइंट आता दुसरा विचारतो वराची मागून घोड हट, कुत्रे बँड वाजवून मागून भाबा करत येतात. नुसतं गाडी गाडी तरी येतात. शपथ. आता माझा टर्न ओके नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न नाही चूक सावधान नक्कीच्या लग्नाला सावधान आता पुढचा एकदम सोपा फुल अँड फायनल मंगेश दादा तुम्ही बोलायचं गडकी मुर्गी दाल बरोबर नाही गडकी मुर्गी फ्राय करून खाल्ली सोडलं ना हा त्यांच्यामुळे त्यांना त्यामुळे ती डाळ झाली ना. परफेक्ट हा, point याच्यासाठी माझा आहे. तुम्हाला एक पॉइंट ओके हा ठीक point आहे आमचा. ठीक आहे तुम्ही घ्या पॉईंट असला गेम नको काहीतरी तुकार स्वतःच लिहून आणलंय स्वतःच त्याची उत्तर काहीतरी ऑथेंटिक गेम खेळूया मग ना तू आपण. सांग ना तिकडा एवढा ऑथेंटिक म्हणतो ते हा मीच सांगणार काय करूया आपण बघूया तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग किती आहे आणि त्यांच्यामध्ये किती अरे, अजून हा? आहेच. आहे तर मी तुम्हाला काही 5 प्रश्न देतो त्याची उत्तर तुम्ही माझ्याकडे द्या तुम्हाला 5 प्रश्न देतो त्याची उत्तर तुम्ही माझ्याकडे द्या जे तुमच्या बायकांना तुम्ही दाखवायचं नाही चालेल ना. आणि मग बायकांना सेम प्रश्न विचारतो बघू तुमच्याबद्दल ती उत्तर बरोबर आहे का चालेल ठीक आहे मंगेश सर तुम्ही इकडे या म्हणजे तुम्ही त्यांना दिसलं नाही पाहिजे पदार्थ एकच खाडाखोड नका करू नाही लिहिताय अक्षर आहे त्यांचं ते अच्छा मला वाटलं आपलं खाडाखोड करून लिहितायत नुसतंच वाचतोय अरे मला लिहायला निघा पेन नाही ना अरे सांग ना मग पेन द्या. हा, झालंय सर आपण बसू शकता हा आता हे सगळे प्रश्न आहेत मंगेश कदमांना आवडणार आहे म्हणजे त्यांना कुठला रंग आवडतो हा पहिला प्रश्न आहे सांगा ब्लॅक बरोबर आहे पहिलं तर एक तर मिळाला बाबा त्यांचं आवडतं ठिकाण घर चुकलंय कोकण कोकण असं लिहिलंय कोकणात घर आहे आमचं त्यांनी कोकण लिहिलं म्हणा कोकणात आमचं घर आहे हा हो, पण पॉइंट आमचा घर आहे. घर मुंबईत पण असू शकतं नाही, ठीक आहे, ठीक आहे. नाही. याला काय चिटिंग म्हणजे चिटिंग बरं, ठीक आहे असं सर मी नको. एक तुला दिलं हा एक वजा झाला त्यांचा आवडता सिनेमा आवडता सिनेमा गोल्डीची एखादी फिल्म असणार म्हणजे कुठली फायनल गाईडच गाईड बरोबर आहे गाईड आवडता पदार्थ वरण भात गोडाचा शिरा भात भात बटाट्याची झालं भाजी. वरण भात शिरा तसंच लिहिलं तसंच लिहिलंय वरण भात गोडाचं शिर तसंच लिहिलंय Vegetarian झालेत का ते? आणि लास्ट होता आवडती हिरोईन कोण लीना भागवत आता जर त्यांनी चुकलं ना तू त्यांना वाचव तुम्ही आता ते देवेंद्र बाहुबली म्हणा नूतन लिहिलंय नूतन बघा तरी पण 2 चुकले 3 बरोबर 3 मार्क त्यांना मिळालेले आहेत चला आता आता माझी बारी बाटलीवालाचा आवडता रंग कुठला वाईट येते काय प्रेडिक्टेबलच होतं दोन्ही घालूनच आलं आवडतं ठिकाण कुठलं त्यांचं डोंबिवली बरोबर आहे कारण तिकडे राहतात ते आवडता सिनेमा कुठला त्यांचा दुनियादारी हे मात्र बरोबर आहे मला माहिती होतं त्यावरून आवडती हिरोईन मीच
म्हणजे कोण नाव? म्हणजे श्रेया बुगडे. हा हे बरोबर आहे, बरोबर आहे. बापरे. आता तर तुम्ही पुढे गेला 5 पैकी 4. आणि आवडता पदार्थ लास्ट? नौटंकी होती. वडापाव. करेक्ट. यार खतरनाक. कसं काय पण मला हे इतकं कॉर्डिनेशन पती पत्नी मध्ये, जे खरे पती पत्नी नाही तरी सुद्धा आहे त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन, हे कसं काय मला कळलं नाही. तू लिहित होतास ना तेव्हा त्याच्या खाली आम्ही कार्बन पेपर लिहिलं होतं, ते वाचूनच आलो होतो आम्ही ऍक्च्युली. आणि मी एकदम सेकंड करायला आले ना तेव्हा ते चिठ्ठी मध्ये आजाद देऊन टाकली त्यांनी. आणि तेव्हा चल लवकर जाऊया. जोरदार टाळ्या या दोघांसाठी. आता येणार संदीप पाठक तुझ्याकडे. एकपात्री वेगळं चॅलेंज असतं. एकाच माणसाने अनेक भूमिका साकारायच्या. वराड निघाले लंडनला, वर्ल्ड रेकॉर्ड होतं आणि तू ते पाहिलंच असशील आधी. त्याचं प्रेशर होतं काय परत करताना? मी आधी स्वतःला प्रश्न विचारला की मी हे करू शकतोय का. कारण कॉलेजमध्ये करणं, अर्धा तास करणं ही गोष्ट वेगळी, पण व्यावसायिक रंगभूमीवर करताना जेव्हा लोक तिकीट काढून येतात तेव्हा स्टेजवर फक्त 3 माईक आहेत आणि 1 शाल आहे. सेट नाही, लाईट्स नाहीत, म्युझिक नाही आहे. त्याच्यामुळे माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे का. आणि मग मी जेव्हा ते 3दा 4दा ऐकलं, 10दा ऐकलं, त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतला की नाही, हे आपण करू शकतो. हे नाटक, ह्या नाटकाने मला खूप दिलं. म्हणजे खूप कमी प्रोजेक्ट्स असे असतात की जे तुम्हाला पैसा, प्रसिद्धी, समाधान तिन्ही गोष्टी देतात. या नाटकाने मला सगळं काही दिलं, सगळं काही. वराड निघालंय लंडनला. अख्खं वराड लंडनला जायच्या तयारीला लागलं. घरामध्ये धांदल, धावपळ, घाई सुरू झाली. एका खोलीमध्ये नवरा बायकोचं वेगळं संभाषण चालू होतं. आटाप ना पटकन, आटाप. जन्माला आल्यापासून मेनघुमीच जन्माला आली. आटाप. काय म्हणलाच हो तुम्ही मला? मेनघुमी? मला तसं बोललंच पाहिजे का? मेनघुमी, शेनघुमी, टेनघुमी. तुम्ही लावता का कुठल्या गोष्टीला हात? नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर गुरगुर हिंडतान फौजदारासारख्या चौकशा करीता. फौजदार कोण म्हणली? 1 मिनिट, मी तुम्हाला फौजदार म्हणले नाही. हा, फौजदारासारखं म्हणले. आणि हो तुम्ही काय होता फौजदार? तुम्ही माझ्या मोरच नुसता घुर्र घुर्र करा आणि बाहेर गेले की शेपूट घाला. सांगताय दिमाग. तू समद सामान घेतलंस का? अहो काय समद घेतलं का? समद घेतलं का? काय पाहिजे तुम्हाला? तू आपल्या बारक्या मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना. तू माझ्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना. बरं तू तुझ्या जिबेला काही हाड. आजूबाजूला लेकरं बाळ खेळतात, काय विचारावं काय विचारू नये. त्या बाकीच्या खोल्यांमध्ये जाऊन बघा, पुरुष मंडळी आपल्या बायकांना काय काय विचारायली. नथ घेतली का? मोनमाळ घेतली का? छल्ला घेतला का? वाक्या घेतल्या का? बुगड्या घेतल्या का? पाटल्या घेतल्या का? मणिमंगळसूत्र घेतलं का? लाकेटा घेतले का? छल्ला घेतल्या का? बांगड्या घेतल्या का? ते काही नका विचारू. चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? घेतल्यात. हे 7-8 ट्रंक, संदुका, सुटकेशी दिसायल्यात ना. हे भरू भरू चड्ड्याच घेतल्यात. विमानाच्या आत सिग्नल झाले, बाहेर सिग्नल झाले आणि सिग्नल झाल्याबरोबर त्या प्रचंड बोंगनं झेप घेतली लंडनच्या दिशेनं. एकदम नमस्कार. नमस्कार. अरे रडू नका. तुम्हाला काय बोलायचं असेल तर सांगा. काय बोला. मला नकुल गाणेकर. काय नकुल गाणेकरांनी काय? त्यांनी माफ करा मला, चुकलं. नाही ते सोडा. तुम्ही पहिलं काय ते म्हणणं मांडा. नाही ते म्हणले पाहिजे माफ केलं म्हणून तरच मी गप्प. नाही बोला. काय झालंय? ते बोलले पाहिजे मला माफ केलं. बरं केलं माफ. काय कोण आहात तुम्ही? मी टेलर आहे, टेलर. काय? अहो शर्टची 2 बटणं लावायला चुकी काय झाली, काय घालून आले.
असं काहीतरी शिवलेलं घालून आलंय ना स्लीवलेस. आता ते 2 मिनिटं लागली असती हे शिवलेसला, एवढं कशाला घालून. फॅशन आहे ती, तुम्हाला नाही काय. मंगेश सर, नाटकाबद्दल थोडंसं तुमच्याकडून ऐकायचं. के दिल अभी भरा नाही हे नाटक आधी विक्रम आणि रीमा करत होते आणि मी फार स्वतःला भाग्यवान समजतो की शेखर ढवळीकरांनी हे नाटक जरी आमच्यासाठी दोघांसाठी लिहिलं होतं तरी एके दिवशी विक्रम गोखलेंनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की नुकतंच मी वाचलं आहे हे नाटक आणि मला खूप आवडलं आहे, पण हे तू करतो आहेस तर ऑल द बेस्ट. म्हटलं का तू ते विक्रमजी म्हणाले की आय एनवी यू, की एवढा चांगला रोल तू करणार आहेस, मला आवडलं असतं करायला. म्हटलं मग तुम्ही करा. म्हटलं इतके विक्रम गोखलेंनी जर या नाटकात काम केलं तर काय फॅन्टॅस्टिक, मग लोकांना पण आवडेल. आणि ते नाटक झालं, मग रीमाताई त्याच्यामध्ये आल्या आणि त्या नाटकाचे प्रयोग झाले. जेव्हा मी या नाटकात काम करायला लागलो, एक दिग्दर्शक जेव्हा या काम करायला लागला, तेव्हा मला त्या नाटकामध्ये अनेक गोष्टी, अनेक एरियाज असे वाटायला लागले की अरे हे अजून एक्सप्लोअर केलंच नाही आहे, हे अजून व्हायला पाहिजे. त्यामुळे माझ्यासाठी हे नाटक मी 2दा बसवलं. अच्छा. त्याची प्रोसेस 2दा झाली, एक डिरेक्टर, नुसतं डिरेक्टर म्हणून आणि ॲक्टर डिरेक्टर म्हणून. त्या दृष्टीने मला हे नाटक फार महत्त्वाचं वाटतं माझ्यासाठी. वा. लीनाजी, तुमच्याकडे यायचं आहे आता. या नाटकात आम्हाला काय बघायला मिळणार आहे साधारण, म्हणजे ज्यांनी नाटक पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी आपण सांगूयात. साधारण एक 60 नंतर छोटंसं लुटूपुटीचं बंड घरात केलेलं आहे आणि हे बंड झाल्यानंतर जी तारांबळ उडाली आहे सगळ्यांची घरात, ती काय आहे ती बघायला ह्या नाटकातून लोकांना मिळणार आहे. वा वा वा. मंगेश सर, लीनाजी, प्रचंड इच्छा आहे की या मंचावरती एखादी झलक बघायला मिळाली, ट्रेलर, तर मजा येईल. ओ मॅडम, कपडे धुतलेले आहेत, जरा शाबासकी द्या. बाई शाबास. थँक्यू. पावडर कुठली घातली म्हणालात? मला वाटलं तू काहीतरी खेकटी काढणार त्यातून. खेकटी नाही, पावडर कुठली घातली म्हणाला. अगं कुठली म्हणजे काय? ओट्यावरची. ती पावडर घालताना खोक्यावरचं नाव वाचलंयत ना. म्हणजे काय? विम पावडर. तुम्ही भांड्यांची पावडर घातली आहेत कपड्यांना. अगं अगं माझ्या लक्षात आलं होतं. कसं ते म्हणजे लक्षात येऊन सुद्धा तीच पावडर घातलीत कपड्यांना. अगं काय झालं तुला सांगतो. काय? ऐक 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 मी ऐकते. मी ऐकते, माझं कान उघडत, तुम्ही बोला. अगं आज जरा कपडे मला जास्त मळलेले वाटले, तेव्हा म्हटले एक प्रयोग करून बघावा. म्हणजे भांड्यांचे डाग जर पटकन जातात तर कपड्याचं काय ना. अहो काय ग? काय नाही, स्थळ म्हणून बघायला आला होतात ना, तेव्हा मध्यस्थानी तुम्ही इंजिनियर आहात असं सांगितलं हो मला. इंजिनियर नाही. जा 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 जा, जाऊन मटार सोलायचीच नोकरी बघा, जा. हा माणूस घरात राहणार म्हणजे उच्छाद मांडणार आहे बाई आता. तर मंडळी, आज या मंचावरती 4 नाटकांचं आगमन झालेलं आहे आणि माहीम स्मृती राज्यामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि त्या राज्यामध्ये नाटकांचा जणू हा महोत्सवच भरलेला आहे. पण याच कलाकारांच्या बरोबर आपण उद्या सुद्धा याच राज्यात भेटणार आहोत, तेव्हा बघायला विसरू नका आपला लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या भारत दौरा.